न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। मृतदेहाचे 300 तुकडे, नंतर मृतदेहासमोरच BF सोबत लैंगिक संबंध, या टीव्ही अभिनेत्रीने केली मित्राची हत्या। बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्री त्यांच्या ग्लॅमर आणि प्रसिद्धीसाठी ओळखली जाते, पण या उद्योगाचा एक पैलू असा आहे की जो नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करतो। 2008 मध्ये एक भयानक घटनेने चित्रपट सृष्टीला हादरवून टाकले। संपूर्ण चित्रपट सृष्टीला हादरवून टाकणारी एक क्रूर हत्या समोर आली। मे 2008 मध्ये 26 वर्षीय टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह नीरज ग्रोव्हरची हत्या करण्यात आली। कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराज आणि तिचा मंगेतर लेफ्टनंट एमिल जेरोम मॅथ्यू यांना पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली। नीरज ग्रोव्हर हा मुंबई स्थित प्रोडक्शन हाऊस सिनर्जी ॲडलॅबसमध्ये काम करणारा टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह होता। तो उत्तर प्रदेशातील किशनी या छोट्या गावातून होता आणि त्याच्या करिअरसाठी तो मुंबईत आला। तो शाहरुख खानच्या आर.यू. स्मार्ट दॅन 5वी पास या शाळेमध्ये दिसतो। क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले। तो महाभारताच्या ऑडिशनमध्येही सहभागी झाला होता। नीरजची कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराजशी भेट झाली आणि तिच्याशी त्याचे घनिष्ठ नाते निर्माण झाले। रिपोर्टनुसार नीरज मारियाला तिच्या मुंबईतील नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होण्यास मदत करण्यासाठी केला होता, पण त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही। मारियाने लग्न कोचीनमध्ये तैनात असलेल्या नौदल अधिकारी एमिल जेरोम मॅथ्यूशी झाले होते। त्याला शंका होती की मारियाचे नीरजशी जवळचे संबंध आहेत आणि तो खूप पॉझेसिव्ह होऊ लागला होता। 6 मे 2008च्या रात्री नीरज मारियाच्या अपार्टमेंटमध्ये होता आणि अभिनेत्रीला घर सजवण्यात मदत करत होता। मॅथ्यूने मारियाला फोन केला आणि कळाले की नीरज तिच्या घरी तिच्यासोबत आहे। तिने त्याला निघून जाण्यास सांगितले आणि त्याला कळले की नीरज तिथेच रात्रभर राहणार आहे, त्यामुळे तो रागावला। 7 मे 2008 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी मारियाच्या दाराची बेल वाजवत होते। जेव्हा तिने दार उघडले तेव्हा मॅथ्यू तिथे उभा असल्याचे पाहून तिला धक्काच बसला। नीरज आधीच घरात होता आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता। वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात मॅथ्यूने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि नीरजवर हल्ला केला। त्याचा जागीच मृत्यू झाला। नीरजच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रथम घर स्वच्छ केले आणि नंतर मृतदेहासमोर एकदाच नव्हे तर अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले, तेव्हा क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या गेल्या। नीरजच्या हत्येनंतर मारियाने 2 डफेल बॅग, बेडशीट, पडदे आणि एक चाकू खरेदी केला। त्याने मॅथ्यू सोबत मिळून नीरजच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि ते पिशव्यांमध्ये भरले। कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून दोघे अपार्टमेंट स्वच्छ करतात। नंतर मारियाने शेजारच्याची गाडी उधार घेतली आणि त्याच दिवशी दुपारी 4:30 वाजता ते दोघे मुंबईहून निघाले। त्यांनी पेट्रोल विकत घेतले आणि नीरजच्या मृतदेहाला आग लावली। या क्रूरतेनंतर मारियाने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी तिला अटक केली। मारियाला 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून मॅथ्यूला त्याच्या कबुली जबाबाच्या आधारे दोषी ठरवण्यात आले आहे। जेरोम मॅथ्यूला हत्येसाठी 10 वर्षाची आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।